श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92, MIDC, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 942398 9781, 942398 9783 आणि 860558 6376. वेंगुर्ला शहरात गेल्या 50-60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजाच्या हक्काच्या घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कातकरी समाजातील 22 कुटुंबांच्या घरकुलांना मंजुरी मिळाली असून या घरकुलांसाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवरती नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गौंडळकर यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई व नगरसेवकांनी संबंधित जागेची पाहणी केली आहे. दुर्ग जिल्ह्यामध्ये नगरपंचायत, नगर परिषदच्या हद्दीमध्ये म्हणजे शहरी भागामध्ये राहणारी ही एक कातकरी आदिवासी वस्ती पिढ्यानपिढ्या इथे वास्तव्य करून राहतात. आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं डोक्यावरती छप्पर मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले. आज नगर परिषदचे अध्यक्ष गिरप साहेब आहेत, देसाई साहेब आहेत, सगळे नगरसेवक आहेत आणि यांच्या थ्रू मार्फत आम्ही गेल्या वर्षी खूप सगळ्यांची कागदपत्र एकत्र करून त्यांची आदिवासी खात्यामार्फत प्रकरणं केलेली होती, पण तिथे काय मंजुरी झाली नाही. म्हणून आम्ही परत एकदा प्रधानमंत्री योजनेमार्फत नगर परिषदच्या अध्यक्ष गिरप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रतीक साहेब होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही परत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सर्व कातकरी आदिवासींची घरकुलाची प्रकरणं केली. ती खरोखरच मी अभिनंदन करेन की आमच्या शुभेच्छा देईन आमचे जे पालकमंत्री आहेत नितीश राणे साहेब यांनी स्वतः तिथे पाठपुरावा करून आदिवासी मंत्र्यांबरोबर आदिवासी प्रकल्प कार्यालय, सचिवालय यांच्यामार्फत पाठपुरावा करून इथे आज या शहरामध्ये 22 कातकरी आदिवासींना प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झालेली आहेत आणि याची पाहणी करण्यासाठी इथे आमचे अध्यक्ष, आमचे सर्व कातकरी आदिवासी इथे उपस्थित आहेत आणि हा ठराव घेऊन मंजूर करून आणणं आणि त्याचा पाठपुरावा करणं आमच्या शोषित मुक्ती अभियान संस्थेने पण केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नगर परिषदेमध्ये गिरप साहेबांनी केलं. यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप खूप शुभेच्छा. मी खरोखरच त्यांचे खूप खूप आभारी आहे. वेंगुर्ला शहरात कातकरी समाज गेली कित्येक वर्ष, जवळजवळ 50-60 वर्ष तरी कातकरी समाज इथे राहतोय आणि ह्यांना हक्काचं घर मिळावं यासाठी त्यांच्या संस्थेमार्फत, नगर परिषदेमार्फत, शासनामार्फत अनेक प्रस्ताव केले गेले, परंतु त्यांच्या ज्या आदिवासी खात्यामार्फत जो निधी मिळाला पाहिजे होता तो अजूनपर्यंत मिळाला नव्हता. त्यामुळे पंतप्रधान आवास ह्या योजनेखाली या सर्व कातकरी समाजाला अंतर्भूत करावं असं आम्ही एक ठराव केला. त्याप्रमाणे तो आम्ही पालकमंत्र्यांनी थ्रू केला. त्याच्यात आमचे उदय आई रहीसुद्धा त्यास इन्व्हॉल्व होते आणि त्यांनी सगळ्यांच्या प्रयत्नाने पालकमंत्र्यांनी स्वतः हा प्रस्ताव समाज कल्याण मंत्र्यामार्फत मंजूर करून आणला आणि प्रधानमंत्री आवास योजनेतनं 22 जणांना घरकुल मंजूर झालेली आहे आणि हे काम नगरपालिकेकडे आहे. नगरपालिका या प्लॅनप्रमाणे यांना प्रत्येकाला 22 घरकुलं, एकूण 29 आहेत लोक, परंतु 22 मंजूर झालेले आहेत. 29 उरलेले सुद्धा लगेच मंजूर होतील. 18 गुंठे ना, एकूण 18 गुंठे जमीन यासाठी नगरपालिकेच्या आरक्षणाची पैकी 18 गुंठे जमीन आम्ही या प्रकल्पासाठी दिलेली आहे आणि आत्ता त्याचा भूमिपूजन येत्या काही दिवसातच आम्ही खासदार साहेब राणे साहेब आणि पालकमंत्री साहेब आणि आपले इकडचे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते आम्ही याचा शुभारंभ करणार आहोत आणि लगेच कामाला सुरुवात करणार आहोत. आणि अशा एक सुबक हे 22 घरकुलं ह्या कातकरी समाजासाठी येत्या 4-5 महिन्यात नक्की पूर्ण होतील याची आम्हाला खात्री आहे. कारण ह्या सर्वांना हक्काचं घर देणं ही आमची समाजकार्य म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची खरी जबाबदारी होती. ती थोडीफार आम्ही पूर्ण करत आहोत याचा आम्हाला खूप समाधान.